छावाची सगळ्यात मोठी ही ताकद आहे की लोक बोलतायत, लोक रडतायत, लोक सुन्न होतायत. ही सगळी गोष्ट सांगतोय ना ती म्हणजे छावाचं समीक्षण नाहीये, पण पुन्हा छावा वाचू पाहणाऱ्या, शंभूभक्त घडवू पाहणाऱ्या विचारांची ही शोधयात्रा आहे. हल्ली काय झालंय ना, काही वर्ष लोक व्यक्त व्हायला विसरली होती. त्यांना कळत नव्हतं की व्यक्त कसं होतात. आपण काही बोललो आणि कुणाला काही त्याचा राग आला तर काय होईल, या भीतीनं अनेकांनी व्यक्त होण्यावरच काट मारली होती. पण आज धर्मांध आणि धर्म यातला फरक समजून घेत चुकीच्या गोष्टीचा राग यायला त्यांना जमलंय, त्यांना व्यक्त व्हायला महाराजांनी ताकद दिली आहे. वर्तमानात आपण काही गोष्टी केल्या तरी लोक इतिहासात घुसतात आणि मग आपण बरोबर असूनही आपल्याच व्हॉट्सअप ग्रुपवर कमेंटमध्ये आपल्याच विचारांचा तक्तकुला होतो. अशा वेळी एक इतिहासाची गोष्ट जगण्याची प्रेरणा देते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझा राजा फक्त माझा आहे. त्या माझ्या शिवछत्रपतींचे ते लाडके शंभू शिवछत्रपती आहेत. ही देवभक्तीची कवड्याची माळ आज प्रत्येकानं आपल्या गळ्यात घातली आहे. मला अप्रूप आहे, आजकाल ट्रेंडिंगच्या मोहात वाहवताना छावा पाहिल्यावर कुणीच कुणाला एकमेकाला कॉपी करत नाहीये. प्रत्येकजण स्वतः बोलतोय उराशी एक असह्य कळ घेऊन. मला छावा चित्रपटाचं कौतुक आहे की ठळक अक्षरात शिवाजी सावंत आणि मेहता पब्लिकेशन ही नावं येतात. ही गोष्ट जेव्हा आज 2025मध्ये दिसते तेव्हा छावा आपल्याला वाचायला भाग पाडणाऱ्या कुटुंबातील आपण संस्कारातून मोठे झालो आहोत याचा अभिमान वाटतो. छावाची 20 मिनिटं या अगोदर इथं ओशाळला मृत्यूमध्येही पाहिली आहेत. ते नाटक म्हणजे ना त्यावेळचं 70 mm होतं. तिथेही शेवटी पंत धाय मोकलून रडायचे. सावंत, देसाई, पाटील, कानेटकर या प्रत्येकानं असंच लिहिलंय आणि आजही ते तसंच दिसतंय. कादंबरी, नाटक आणि चित्रपट सगळंच व्यापक होतंय. वारंवार मोबाईलवर रील बघून छावा ओढ लावतच राहतो. एक स्क्रीन इम्पॅक्ट 3 दिवस मेंदूत प्रभाव ठेवतो, पण इथं बुबळं काम करतात त्यांना त्या वेदना आता आपल्या देहाकडे ओढवून घ्यायच्या आहेत. तिथं हा का नाहीये आणि तिथं तो का घेतलाय, यापेक्षाही तुम्ही संगमेश्वरला जाऊन आलायत का? कोणी गद्दारी केली यापेक्षा संगमेश्वर आणि वढू तुळापूर आमच्यापासून अजूनही लांब का आहे, हा विचार तुम्हाला का त्रास देत नाहीये? एका चित्रपटानं आपल्या सगळ्यांच्याच इतिहास न वाचल्याची चूक करणाऱ्या प्रत्येकाची वाताहात केली आहे. ही गोष्ट आज रिलेट होते, कारण जगण्यापेक्षा मरणाची एक्झिट शोधणारी माझी पिढी आहे. हातातली शस्त्र ओरबाडतील, तुम्हाला जखडतील तेव्हा पळण्याचे मार्ग शोधू नका. असतील ते 60-70 हजार, पण तुमच्या श्वासाचे मालक तुम्ही असता. गोष्ट जिथे संपली आहे ना तिथूनच आता तुम्हाला ती सुरू करावी लागेल. महाराजांना पुन्हा वाचावं लागेल, त्यांच्याबद्दल बोलावं लागेल आणि त्यांच्यासारखंच प्रत्येकाला लढावं लागेल. ओम नमो पार्वती पार्वती हर 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 महादेव महादेव.